सर, संसदेमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र ज्या पद्धतीने काल निशिकांत दुबे उभे राहिले आणि पूर्ण एक वेगळ्या पद्धतीची चर्चा सुरू होती, त्यामध्ये अशा पद्धतीने आदित्य ठाकरे यांचं नाव घेण्यात आलं. एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्ष हा महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात, महिलांना त्यांचे हक्क देण्यासंदर्भात एक बिल सर्वानुमते मंजूर करावं अशी भूमिका काल प्रधानमंत्र्यांनी मांडली. आता महिलांच्या आरक्षणामध्ये आणि सुरक्षेच्या मुद्द्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत किंवा बलात्काराच्या बाबतीत ज्या भाजपच्या एका नेत्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे आणि तो तुरुंगात आहे, त्याचं समर्थन जर संसदेमध्ये एखादा भाजपचा खासदार करत असेल तर हे आरक्षणाचं बिल चर्चा सुरू आहे त्याच्या आधी त्यांनी त्या खासदारावर कारवाई केली पाहिजे. तुम्ही एका बलात्कारी जो महिलांवरती बलात्कार करून तुरुंगात गेलाय त्याचं समर्थन पार्लमेंटमध्ये करताय, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षाचे कॅरेक्टर काय आहे, चरित्र काय आहे, ढोंग काय आहे हे या प्रकरणात दिसतंय. आम्हाला या विषयावरती फार चर्चा आता करायची नाहीये. आम्ही त्याच्यामध्ये योग्य वेळी काही भूमिका घेऊ. पार्लियामेंट में जोरदार चर्चा सातत्यानं अशा पद्धतीचे मराठी माणसाच्या विरोधामध्ये बोलताना पाहायला मिळत असतात. त्याबद्दल आदित्य ठाकरे यांचं नाव घेण्याचं या भाजपच्या खासदाराला काहीच कारण नव्हतं. मुळात त्यांनी महाराष्ट्रात येऊन भारतीय जनता पक्षानं या प्रकरणामध्ये कसे खोटे पुरावे म्हणण्यापेक्षा कसा खोटा माहोल उभा केला होता आणि ही सगळ्या प्रकरणातून सत्य काय बाहेर आलं हे समजून घेतलं पाहिजे. फक्त ठाकरे कुटुंबाची आणि शिवसेनेची बदनामी करण्यासाठी जे कुंभांड रचण्यात आलं त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्यात आलं आणि काल पुन्हा एकदा भाजपच्या एका खासदारानं भाजपच्या विकृत मानसिकतेचं प्रदर्शन काल संसदेमध्ये केलं. अशा प्रकारे पार्लमेंटचा गैरवापर करणं हे अत्यंत दुःखद आहे आणि नरेंद्र मोदीचा भारतीय जनता पक्ष कोणत्या खालच्या पातळीवरती गेलेलं आहे हे काल पुन्हा एकदा आम्ही पाहिलं. तुम्ही कुलदीप सेंगर सारख्या बलात्कारी महिलांवर अत्याचार करणाऱ्या तुमच्या नेत्याची बाजू मांडताय आणि एका बाजूला महिला आरक्षणासंदर्भात तुम्ही लोकांकडे समर्थन मागताय. हे ढोंग आहे. पण हे सगळं होत असताना आपल्या पक्षाचे जे खासदार होते पाठीमागचे इतर ज्या पद्धतीनं शिवसेना प्रमुख पद्धतीने इथून पाठीमागे भूमिका मांडताना बघायला मिळाली तशी भूमिका काल बघायला मिळाली. सुप्रिया सुळे आणि अरविंद सावंत सोडता आपल्या पक्षात नाही. आमचे खासदार उभे राहिले. आमच्या खासदारांनी आवाज उठवला. सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, अनिल देसाई हे सगळे खासदार तिथे उपस्थित होते. मी स्वतः हे पाहत होतो आणि त्यानंतर तो दुबे थंड बसला. लक्षात घ्या, आपण पाहिला असेल दुबे नंतर उठला भूमिका होती अरविंद सावंतांची, ती केली नाही, त्यांनी माफी मागितली नाही. ठीक आहे, पाहू ना. बघा, हा या दुबेनं पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राहुल गांधी, राजीव गांधी अशा अनेक महान विभूतींवरती अशा प्रकारे चिखलफेक केलेली. आधी तुमचं अंतरंग काय आहे आणि तुमचा पक्ष काय आहे ते समजून घ्या. महाराष्ट्राच्या नेत्याबद्दल का बाकीचे राज्यातील नेते आहेत पण निशिकांत दुबे नेहमी अशा पद्धतीने विधानं करतात आणि केंद्र सरकारकडनं किंवा लोकसभा अध्यक्षांकडनं त्यांच्यावरती कुठली कारवाई होते नाही. असे काही भुंकणारे कुत्रे पाळून ठेवले आहेत भाजपनं मराठी माणसावर भुंकण्यासाठी. लाज वाटली पाहिजे या महाराष्ट्राच्या भाजपच्या मराठी नेत्यांना. जर दुसऱ्या एखाद्या भाजपच्या मराठी नेत्यांवरती अशा प्रकारे जर आक्रमण कोणी केलं असतं तर आम्ही उभे राहिलो असतो. पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर, ठाकरे कुटुंबावर, ज्यांनी या महाराष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केलं आहे बाळासाहेब ठाकरे यांनी, त्या कुटुंबावर अशा प्रकारे
दुबे फुबेसारखे लोक बोलत असतील आणि भाजपचे लोक मजा बघत असतील, एक दिवस हे तुमच्यावर सुद्धा उलटणार आहे, लक्षात ठेवा. खरं म्हणजे पार्लमेंटमधल्या भाजपच्या सर्व खासदारांनी महाराष्ट्रातलं उभं राहायला पाहिजे होतं. सर, हर्षवर्धन सपकाळ म्हणतात जर उद्धव ठाकरे हेच उमेदवार असेल तरच आमचा सर पाठिंबा असेल. फक्त संसदेच्या अनुषंगाने आज विधेयक मंजुरीसाठी येते, कारण डिव्हिजन लोकसभेमध्ये विरोधी पक्षांनी मागितली होती. मतदान आपण सगळ्यांनी बघितलं. भाजपकडनं किंवा सत्ताधाऱ्यांकडनं सांगितलं गेलं आहे की खेला हो बे असं त्यांच्याकडनं सांगितलं, सत्ताधाऱ्याकडून. खाजगीत बोलताना सांगितलं. नाही, खाजगीत काही बोलू द्या, हे बिल मंजूर होत नाही, हे बिल पडणार आहे. 2/3 बहुमत म्हणजे 362 खासदारांचं बळ भारतीय जनता पक्ष किती तोडफोड केली तरी निर्माण करू शकत नाही. तृणमूल काँग्रेसचे खासदार आता कलकत्त्याहून निघालेले आहेत आणि ते दिल्लीमध्ये पोहोचतील. उद्धव ठाकरे यांचं त्यांच्याशी काही बोललं झालं? कोणाचं? काय विषय? कारण कालच्या बैठकीमध्ये असं झालं होतं की ममता बॅनर्जी यांच्याशी उद्धव अच्छा, ओके. ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद झालेला आहे आणि आम्ही सगळ्यांनीच त्यांना विनंती केली, उद्धवजींनी विनंती केली. आणि शेवटी जे वातावरण दिल्लीतलं पाहता, ममता बॅनर्जी त्यांच्या पक्षाचे खासदार दिल्लीला आज मतदानासाठी पाठवतात. अनेक लोकांच्या मनात ही शंका आहे की वॉकआउट केलं जाऊ शकतं विरोधकांकडनं आणि हे बिल पास होऊ शकतं. मला असं वाटत नाही. तुमच्या पक्ष आत्ता ह्या क्षणी 10 वाजता विरोधी पक्षनेते खरगे साहेब यांच्याकडे बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये पुढली दिशा ठरेल. सर, हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतात की उद्धव ठाकरे हेच जर उमेदवार असतील तर आम्ही उमेदवारांना त्यांना पाठिंबा देऊ, अन्यथा आम्हाला उमेदवारी मिळेल. नाही, विरोधी पक्षाचा एकच उमेदवार विधान परिषदेवर जाईल. माझ्या माहितीनुसार किंवा मला जे काय समजतं त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर पुन्हा उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकेल, जसं शरद पवारांच्या बाबतीत झालं. एवढंच मला माहिती आहे. आता महाविकास आघाडीकडून, खास करून शिवसेनेकडून काय भूमिका घ्यायची या संदर्भात आम्ही महाराष्ट्रात बसून 1-2 दिवसात निर्णय घेऊ. काँग्रेसचे जे उमेदवार होते, जे निवृत्त होत आहेत, राठोड म्हणून राजेश, ते दिल्लीत आहेत आणि ते पक्ष सचिवांची भेट घेत आहेत. ते म्हणतात की बंजारा समाजाला, महाविकास आघाडीला देखील बंजारा समाजाचे मतदान मिळतं, तर बंजारा समाजाला उमेदवारी मिळेल. ठीक है, तो त्यांचा पक्ष है. बोलिए, क्या है आपका भाई? सर, कल जोरदार बहस हुई दोनों बिल के ऊपर. प्राइम मिनिस्टर ने कहा कि जो भी इस बिल का विरोध करेगा उसको राजनीतिक नुकसान झेलना पड़ेगा. देखिए, ये धमकियां मत देना. ये प्राइम मिनिस्टर जो एक धमकियां दे रहे हैं ना, अगर आप सपोर्ट नहीं करेंगे तो ये होगा, नुकसान होगा. अगर हिम्मत है बीजेपी सरकारों में तो चुनाव से पहले आप जो महिलाओं को जो योजनाएं देते हैं ना, 10,000 रुपया उनके खाते में भेजते हो, फिर महाराष्ट्र में लाडली बहन से 2-2 हज़ार देते हो, ये बंद करो. आपको कितने वोट मिलते हैं महिलाओं के पता चलेगा आरक्षण के बाद भी. ये जो खुराक आप दे रहे हो ना, करप्शन, सरकारी पैसों से महिलाओं को, वो बंद करके दिखाइए. फिर आपको पता चलेगा महिलाएं आपके साथ, आपके पीछे, आपके पार्टी में कितने हैं, कितने आपको वोट कर रहे हैं. ये सब पैसों का खेल चल रहा है. महिलाओं के जो वोट जो खरीद रहे हैं ना, महाराष्ट्र से लेकर पूरे देश में, लाडली बहन योजना, लाड़की बहन योजना, कभी बिहार में खाते में 10-10 हज़ार महिलाओं के चुनाव से पहले 2 दिन भेजते हो, उससे आपको महिलाओं के वोट मिलते हैं. आप ये बंद करने की हिम्मत दिखाइए. सर, आपका और आपके पार्टी का विरोध है, आप ये दिखाइए और चुनाव में जाइए, फिर आपको पता चलेगा कितनी महिलाएं आपको मन से वोट देती. निशिकांत दुबे ने सर आदित्य ठाकरे को घसीटा. उन्होंने कहा है कि महिलाओं का ये घसीटा है ना, ये आरोप लगाया है सर. कोई गंभीर आरोप नहीं. कौन सा आरोप है? हमारे सांसद अरविंद सावंत ने जो महिला आरक्षण के ऊपर भाषण दे रहे थे, वो महिला सुरक्षा के ऊपर बोल रहे थे कि भारतीय जनता पार्टी में क्या हो, कुलदीप सेंगर जैसे जो लोग हैं, विधायक थे, महिलाओं के ऊपर अत्याचार, बलात्कार किया और जेल में चले गए, और आप लोग आरक्षण की बात करते हो, उसमें क्या गलत है? उसको कोर्ट ने पनिशमेंट दिया है. और वो बात अरविंद सावंत जी कहते तो उसमें दुबे जी को उठने की जरूरत नहीं थी ना.
वो सच बोल रहे थे. क्या गलत बोला सावंत जी ने? ठीक है, चलिए. सर, दिल्लीच्या ब्लास्टचे दोरे जे आहेत ठीक आहे. टीसीएसशी जुडलेले आहेत. ठीक आहे, देख लेंगे वो अभी वो. सर, प्रवीण पेडणेकरांनी बाळासाहेबांचा अपमान केला पालिकेमध्ये. बाळासाहेब असं काय नसतं. सर, ममता बनर्जी ने गंभीर आरोप लगाया कि बीजेपी के लोग ही बम फुड़वाएंगे और आरोप टीएमसी के लोगों पे लगाएंगे और आपका वोट चुराएंगे. ममता बनर्जी सच बोल रही है. सर, एक मिनिट. 3 कोटींची उलाढाल उघड. नाशिकच्या दाम्पत्यासह शेवगावच्या